तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणातील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. गणपती सिरीज मधून अजून एक व्हिडिओ आहे गणपती डेकोरेशनचा. आपण गणपतीला 64 कलांचा अधिपती असं म्हणतो. त्या उक्तीला साजेस असं आपल्या कोकणामध्ये जे घरगुती गणपती असतात त्याच्यामध्ये देखावे सजावट करण्याची परंपरा आहे. तर आपण गेल्या वर्षी आपले तळेकर साहेब आहेत, विजय तळेकर साहेब यांच्या परिवारामध्ये हे देखावे सादर केले जातात. गेल्या वर्षी देखील आपण मार्लेश्वरचा देखावा पाहिला होता. तर यंदा त्यांच्या घरी पुन्हा एकदा आपण आलोय. काय सजावट केले या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तर आपण एंट्री केल्यानंतर आहे ना, इकडे सुंदर असं बनवलं बघा, ओरिजिनल वाटतं सर्व. मोर वगैरे दाखवलाय, सुंदर अशी सजावट केले एंट्रन्सलाच. सर्व एकदम नॅचरल सोर्स वापरलाय आणि पाणी आहे. आपण एंट्री करूया. इकडे एंट्री केल्यानंतर आहे ना, समोरच सुंदर अशी बाप्पाची मूर्ती दिसते आपल्याला. यावर्षी श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये बाप्पाची मूर्ती आहे. आणि सजावट काय केले याची आपण संपूर्ण माहिती इकडे घेऊया. पहिल्यांदा द्वारकाधीश यांची खासियत हीच आहे की जी मूर्ती असते त्या मूर्तीला साजेस असं देखावा करण्याचा प्रयत्न करतात. तर या देखाव्याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेऊया पहिल्यांदा. तर मंडळी, आता आपण जो देखावा पाहायला आलोय तळेकर साहेबांकडे, तर त्यांना या आपल्या देखाव्याची संकल्पना थोडक्यात विचारू. साहेब, काय सांगायला देखाव्याबद्दल? हा जो या वर्षीचा आमचा घरचा गणपती आहे, तर ती मूर्ती आम्ही कृष्णाची मूर्ती बनवलेली आहे गणपतीच्या रूपाने. तर यामागचं जे सजावट करण्याचं जे हे आहे, हेतू आहे, तर तो म्हणजे आमच्या घरातील मुलाने एक द्वारका समुद्रात बुडाली असा तो सीन दाखवलेला आहे. तर त्याचं हे प्रत्येक द्वारकेचे पार्ट आहेत ते समुद्रामध्ये म्हणजे बुडालेले आहेत खाली पूर्ण द्वारका. तर ते पार्ट कसे आहेत द्वारकेचे, त्याचा प्रत्येक पार्टचा किंवा प्रत्येक ती द्वारकेमधली जी वास्तू आहे तर त्याचं प्रतिकृती साकारण्याचा आमच्या मुलांनी प्रयत्न केलेला आहे. डिटेलिंग चांगली केले, कारण समुद्रामध्ये आणि तसेच प्राणी देखील समुद्रातील दाखवण्याचा प्रयत्न केला बघा. मग तो कासव असू दे किंवा मासे असू देत, पूर्ण एकदम डिटेलिंग केलेलं आहे. तर साधारण किती टाइम लागलाय बनवायला? म्हणजे कसं हे सजावट ही काही म्हणजे पार्ट त्यांनी मुंबईवरून बनवून ते पॅकिंग करून आणलेत आणि काही पार्ट इथे बनवलेत. बहुतेक पार्ट मला वाटतं पुट्ट्याचे आहेत ना? सगळं हा पुट्टा आहे. त्यामुळे पूर्ण इको फ्रेंडली आहे. पूर्ण पुट्टा आहे. त्याला फक्त शेवाळचं वगैरे किंवा पाण्यामध्ये एखादी वास्तू बुडाल्यानंतर त्याचा फील येण्यासाठी इकडे आपण शेवाळचं पण हे केलं बघा, एकदम डिटेलिंग केले बघा. समुद्राची वाळू वगैरे किंवा समुद्रामध्ये जे जे शिंपले वगैरे किंवा असे मासे पूर्ण दाखवण्याचा एकदम सुंदर असा प्रयत्न केलाय. तर याच्या मागची म्हणजे पौराणिक काय महत्व आहे, म्हणजे आपल्या द्वारका बुडाली याचा? याचं महत्व म्हणजे काही लोकांना असं परिचयच नाही, माहिती नाही की जसं आपल्याला महाभारत माहिती आहे, आपल्याला रामायण माहिती आहे, असं घडलं असं झालं. पण द्वारका बुडाली हे असं म्हणजे क्वचित लोकांना असं माहिती प्रचिती नाही त्याची झालेली. तर एक त्या माध्यमातून एक संदेश, बाबा हे सत्य आहे, पण ते द्वारका समुद्रात बुडाली हे सत्य नाकारता येणार, हे सत्य परिस्थिती आहे. त्यासाठी आम्ही एक संदेश पण एक संस्कृत मध्ये तो संदेश आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन करून आम्ही त्याचं मराठीमध्ये ते हे केलेलं आहे. म्हणजे लोकांना श्लोक आहे संस्कृत मधला आणि त्याला ट्रान्सलेट केलेला आहे इकडे. सर्व आपला जो देखावा आहे याचा सर्व सार या ठिकाणी आहे. म्हणजे जो संदेश द्यायचा आहे ते तुम्ही इकडे वाचू शकता बघा. आणि त्याचप्रमाणे इकडे अवतार देखील दाखवलेत ना, कृष्णाचे म्हणजे 8 अवतार बघा. मत्स्य अवतार, तर कच्छ, इकडे वराह, इकडे नरसिंह, इकडे 4 दाखवलेत आणि या ठिकाणी 4 दाखवले. वामन अवतार आहे,
इकडे परशुरामचा अवतार, श्रीराम अवतार आणि शेवटचा 8वा अवतार कृष्ण. श्रीकृष्णाचा. आणि ही मूर्ती देखील आहे, ही देखील श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये आहे. आणि दरवर्षी तुम्ही काय ना काय डेकोरेशन करत हो, असता, हो. त्याची दखल देखील या ठिकाणी घेतलेली आहे बघा. 3 पारितोषिक सन्मान चिन्ह मिळालेलं आहे. हे 2023चं आहे. घरगुती 2024 ला 2 मिळाले. 2024 एक मुंबईला आहे ओके पारितोषिक. हा. पण एकदम सुंदर केलंय बघा. ज्या समुद्रामध्ये काही गोष्टी आढळतात त्या सर्वांचा एकदम अभ्यास करून या ठिकाणी उभारण्यात आले सर्व. हे सर्व स्ट्रक्चर, अर्धे स्ट्रक्चर मुंबईला तयार करून या ठिकाणी. पाणबुडे पण दाखवले समुद्रात, म्हणजे पाठ गेल्यानंतर काय काय शोध लावण्यासाठी. ओके ओके ओके. हे बघा, हे पाणबुडे आहेत सगळे. हे तुम्ही हे दाखवताय. पाणबुडे हे शोधतायत सगळे. ओके ओके. म्हणजे संशोधनासाठी संशोधनासाठी दाखवलंय. हा. आणि हा पूर्ण ब्ल्यू कलर देण्याचं कारण हेच आहे की समुद्राच्या खाली हा, म्हणजे समुद्रामध्ये त्याच्यासाठी सगळी थीम माहिती ब्ल्यू केलेली ब्ल्यू आहे. मध्ये केले बघा. आणि हे पेंटिंग, पडदे पेंटिंग केले, ते पण पेंटिंग केली आहेत स्वतः मुलांनी. ओके ओके. हे रेडीमेड पडदे नाहीत, ते हा. पेंट केलेले आहेत सगळे. पेंटिंग केली बघा स्वतः. हा. आणि पूर्ण समुद्राचा एकदम फील येतो खरोखरचा. आणि मूर्तीला एकदम साजेस असं त्यांचा दरवर्षी देखावा असतो. तर मंडळी, हा जो देखावा तयार करण्यामध्ये ज्यांचा हात होता ते सर्व मंडळी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सार्थक आहे. तर एक एकच नाव सांगा तुमचं. अशोक. सगळे तळेकर फॅमिली. तुमचं का? आणि हा पूर्ण देखावा करायचं म्हटलं तर त्याला मनुष्यबळ लागतं. साधारण किती दिवस लागलेला? 5 दिवस लागले. अर्धे साहित्य मुंबईला ते करत होते. हा, मग करत होते, कारण प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता तुमच्या घरामध्ये किती एकंदर फॅमिली आहेत? 5 फॅमिली आणि माणसं जवळजवळ 70-80 माणसं आहेत हा. त्या फॅमिलीमध्ये. ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हा सार्वजनिकांचा म्हणजे घरगुती गणपती असला तरी 5 फॅमिलीचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या गावामध्ये अजून वर्षावळ नसण्याचं हे एकमेव कारण आहे की सर्वजण एकत्र मिळून या ठिकाणी. आता पहिले समजा सगळेच सण साजरे. हां, त्यांची पिढी होती, त्यांच्या पिढीनंतर आता त्यांचे सर्व मुलं आहेत, ते सर्व एकत्र मिळून या ठिकाणी अशा प्रकारचा हा देखावा सादर केला आहे. तर आपण गणपती बाप्पा आणि आपले ग्रामदैवत त्यांच्याकडे हीच प्रार्थना करू की आपलं तुमच्या घराची एकी तशीच आपल्या गावाची देखील एकी अशीच अबाधित राहो. आणि दरवर्षी काही ना काही आपल्याला नवीन नवीन देण्याचा प्रयत्न 100% आपल्या तळेकर फॅमिली करते. त्याप्रमाणे पुढच्या वर्षी देखील असंच काहीतरी अजून एक नवीन आणि माहितीपूर्ण असतं बघा. गेल्या वर्षी आपण मार्लेश्वरचा केला होता ना. हां, त्याच्या अगोदर 2023 ला एक निसर्ग दाखवला होता, म्हणजे झाडे लावा, झाडे वाचवा. ओके, संदेश येणार. हां, संदेश दिलेला होता त्या माध्यमातून. आणि नेहमी संदेश देण्याचा प्रयत्न होता. गेल्या वर्षी आपण मार्लेश्वर दाखवून आपले एक पर्यटन कोकणामध्ये जे कायम राहावं, लोकांचं धार्मिकता आहे ती लोकांच्या मनातून नष्ट होऊ नये. आणि दरवर्षी तुमची मूर्ती पण तशी साजेशी असते. म्हणजे दरवर्षी जसा आपला देखावा असतो त्याला अनुसरून असं करा. आणि यावर्षी तुम्ही पाहताय महत्त्वाचा त्यांनी संदेश दिला. इकडे बघा, तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता. असा संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे हे आपले सर्व तळेकर परिवाराने. तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद आणि आपल्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. असंच दरवर्षी काही ना काही नवीन नवीन आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवण्याचा हाच प्रयत्न करतो की शेवटी ही कला आहे. आपण गणपतीला 64 कलांचा अधिपती म्हणतो. त्या माध्यमातून तुम्ही कला दाखवताय आणि तुमची ही कला ही आपल्या जगासमोर गेली पाहिजे, हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. आणि असेच काहीतरी नवीन नवीन आपल्याला देखावे बघायला मिळू देत ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो.